हाय हॅलो नमस्कार. मी अनघा आणि अनघाज डेली नेस्ट मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर रोजच्या साध्या क्षणांमधलं सौंदर्य समाधान घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या समोर हजर आहे. आणि आजच्या ह्या दिवसाची सुरुवात मी तुमच्यासारख्या सुंदर सोबतीने करणार आहे. तसं तर आता झालेली आहे संध्याकाळ, कारण का सकाळपासूनचं शेड्यूल थोडंसं खूप जास्त बिझी होतं, त्याच्यामुळे काहीच कॅप्चर करायला मिळालं नाही. पण अदरवाईज आजचा संध्याकाळपर्यंतचा दिवस खरंच खूप छान होता. अगदी सकाळीच नेहमीप्रमाणे मॉर्निंग रुटीन सगळं काही आटपून परी स्कूलमधून आली. तिने छान असा तिचा टाइम स्पेंड केला. आता ती रेस्ट करते आहे आणि आता मी तिला घेऊन जाणार आहे तिच्या कराटे क्लाससाठी. सो थोडंसं तिला आराम करू देत. मग थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी तिला उठवेल, फ्रेश करेल आणि मग आम्ही निघू परीच्या कराटे क्लाससाठी. सो मग कराटे क्लासवरून आल्यानंतर त्यानंतर ज्या ज्या मोमेंट्स क्लिक केल्या जातील त्या तुमच्याबरोबर शेअर करेल. कारण आज माझी सुद्धा तब्येत थोडीशी डाऊन आहे, त्यामुळे मला सुद्धा सकाळपासून सगळं शूट करणं जमलं नाही. पण सकाळचं रुटीनही नेहमीप्रमाणेच अगदी सारखं होतं. परीचे टिफिन झाले, वैभवचा टिफिन झाला, नाश्ता झाला. त्यानंतर मी माझं स्वतःचं सगळं काही आवरलं, घर आवरलं, दुपारचं जेवण झालं. त्याच्यानंतर मावशी येऊन भांडे क्लीन करून गेल्या. परीचा टाइम स्वतःबरोबर स्पेंड झाला, तिच्या शाळेचे अपडेट, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी म्हटलं की चला आता आपण ब्लॉग क्लिक करूयात. कारण अगदी सकाळपासून करायचा होता मला ब्लॉग क्लिक, पण मला वेळ नव्हता मिळाला आणि मी सुद्धा थोडीशी फ्रेश नव्हती. सो म्हटलं की जाऊ दे, आपण नंतरच फ्रेश होऊ तेव्हा करू. सो आता परी झोपली आहे तोपर्यंत मी पटकन असा माझा संध्याकाळचा जो चहा आहे तो बनवून घेते, तो पिते, देवाला बत्ती लावते. त्याच्यानंतर परीला उठवते, तिला फ्रेशनअप करते आणि मग आम्ही कराटेला निघतो आहे. आणि मग नंतर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी घडतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. सो यू पीपल स्टे ट्यून विथ द व्लॉग आणि असेच आपल्या डेली व्लॉग्सला खूप 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 प्रेम द्या. कधी कधी मी असे सुद्धा व्लॉग्स तुमच्यापर्यंत घेऊन येईन, त्याच्यामधून खूप सारी इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर केली जाईल. तुम्हाला खूप काही सांगितलं जाईल आणि मग त्या टेक्निकनुसार तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या रोजच्या घडामोडींमध्ये चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता, जर माझ्या ब्लॉग्स थ्रू तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळत असेल तर. कारण कधी कधी असं होतं ना की जसं आजचं झालं की आज माझी तब्येत सुद्धा थोडीशी डाऊन होती, त्याच्यामुळे मला सगळ्याच गोष्टी करायला जमलं नाही की, आणि शेड्यूल सुद्धा खूप टाईट होतं. सो त्यामुळे संध्याकाळपर्यंत आता मी आलेली आहे. सो कधी कधी असंच होतं की वेळ नसतो आणि मग राहून जातं. सो अशा वेळेस मी काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स तुमच्यापर्यंत आणत जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मला एक पार्सल सुद्धा रिसीव्ह झालं. एक पार्सल काल रिसीव्ह झालेलं जे मी सांगायला तुम्हाला विसरली, कारण आता अपकमिंग फादर्स डे आहे. सो परीच्या बाबांसाठी काहीतरी गिफ्ट मागवले आहे. होप सो त्यांना ते आवडतील, कारण का ती त्यांची रिक्वायरमेंट होती. आणि सध्या मला सुद्धा माझं स्वतःचं, जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठून ना कुठून काहीतरी इंडिपेंडंटली फायनान्स माझं चालू असतं. छोटी मोठी कामं माझी चालू असतात. सो त्याच्यातून स्वतः करंटली माझ्याकडे तेवढं फायनान्स जमू शकलं की मी त्याला गिफ्ट घेऊ शकले. सो म्हणून परी थ्रू त्याला फादर्स डेचं गिफ्ट, कारण का तो जे परीसाठी करतो ते खरंच खूप छान आहे. आणि प्रत्येक वडील आपल्या मुलांसाठी खूप काही करत असतात. सो असं सगळं काही आहे आणि फादर्स डे आहे संडेला 21. सो म्हणून ऍडव्हान्स मध्येच मागून ठेवलेलं आहे. होप सो त्याला ते आवडेल, कारण का वैभवचं सगळं काही ब्रँडेड असतं आणि मग ते आपल्याला परवडत सुद्धा नाही. सो मला माझ्या पद्धतीने जसं परवडलं आहे आणि जे त्याला जसं सूट होईल तसाच याच्यामध्ये आपण त्याला घेतलेला आहे. होप सो त्याला आवडेल. बघूयात आपण त्याची रिॲक्शन. तशी तर तो कॅप्चर करून देणार नाही, कारण का त्याला सगळं प्रायव्हेट ठेवायला आवडतं. ब्लॉग इथपर्यंत होता. आता पटकन मी चहा ठेवते आणि मग चहा पिता पिता तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते, जर वेळ मिळाला तर. तोपर्यंत जर परी उठली तर परीच्याच पाठी मला पळावं लागेल. सो बघूयात कसं काही होतंय, पण ब्लॉग बरोबर कनेक्ट राहा. सो परीच्या बॅगमध्ये ग्लोव्ज आणि तिचा बेल्ट असतो आणि एक वॉटर बॉटल असते, एक रुमाल असतो आणि हे माझं आहे बॅग. सो अशी काही रेडी करून ठेवलेली आहे. सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. सो माझ्याकडे ब्ल्यूटूथ पण आहे, पण मला ही कॉर्ड जास्त आवडते. कानात घातली का विषय क्लोज, चार्जिंग उतरायची टेन्शन नाही, काही नाही. सो सेफरसाठी मी घेऊन ठेवलेली 200 रुपीजची
सो ही असली का टाईम निघून जातो, कारण का मला तिथे पुढे 1.5 तास थांबावं लागतं तिच्यासाठी वेट करायला. सो हे तुम्हाला कळेलच हळूहळू, तुम्ही जसं जसं माझ्या व्लॉगसोबत आणि चॅनलसोबत फॅमिलियर व्हाल तसं. सो मग तेवढा टाईमपास होऊन जातो माझा. तर इथे माझा मस्त असा गरम गरम चहासुद्धा रेडी झालेला आहे. सो तुम्ही बघत आहात कशा वाफा निघत आहेत ह्याच्यातून. सो मस्त असा गरम गरम चहा पिते आहे, मस्त घरातलं असं छान वातावरण आणि मस्त अशा वाईब्स. मस्त असा चहा एन्जॉय करते संध्याकाळचा. आणि मग आपण परीला उठवूयात, तिला फ्रेशन अप करूयात. सो इथे छान अशी दिवाबत्ती सुद्धा झालेली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मी ही मंदिरामधली लाईट का लावत नाहीये, तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की इथे हा जो बल्ब आहे ना, ह्याची हीट खूप जास्त प्रकारे आहे आणि अक्षरशः गरम होतं. सो ना काही दिवस म्हणजे महिने मी तो बल्ब ना बंदच ठेवलेला आहे, कारण माझे हे जे नारळ जे आपण देवाऱ्यामध्ये ठेवतो ना, त्याला कोंबच येत नव्हता, कारण ती हीटच एवढी त्याच्यावर पडते आणि तो नारळ ना अफेक्ट होतो. सो आता कुठे त्याला छान असा कोंब आलेला आहे आणि मला तो छान असा ग्रो करायचा आहे. सो म्हणून मी ती लाईट बंद करणं जास्त प्रेफर करते. आणि हा जो दिव्यांचा प्रकाश आहे ना, हा या देवांवर खूप छान पद्धतीने पडतो. आता तुम्हाला ते बघायला इथे जरी वेगळं वाटत असलं ना, तरी मी जेव्हा बसली आहे ना देवांसमोर, तर मला ते खूप छान वाटतं, अगदी माइल्ड. म्हणून त्याच्यामागचं ते कारण आहे की मी ती लाईट बंद ठेवलेली आहे. सो कधी काय असेल तेव्हाच मी ती लाईट चालू ठेवत असते. तिची ही भातुकली सगळी सेट करून ठेवलेली आहे. सो ही सगळी जी भातुकली आहे ना, ही ती तिच्या बाबांसाठी यूज करत असते. जेव्हा ते ऑफिसवरून येतात ना तेव्हा मग ती त्यांच्यासाठी चहा बनवते, मग ह्या किटलीतून चहा त्यांना सर्व करते. मग इथे ही जी भांडी आहेत ना, ह्याच्यामध्ये छान असं ती जेवण बनवते आणि मग ती तिच्या बाबांना सर्व करते. सो असं हे सगळं घरामध्ये छान छान आमच्या असतं लहान मुलांचं, आणि ते बघून आपल्याला आपलं बालपण आठवतं, अजून काही नाही. मामा चला, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. निघायचं का? परी छान अशी कराटेसाठी रेडी झालेली आहे आणि क्लासच्या इथे जाऊन बेल्ट बांधूयात. हा चला. रिक्षाने जायचं की गाडीने? रिक्षाने जायचं. घालचं. चल. माझं बाळ येते गोडवालं. पण निघूयात परीच्या कराटेला आणि बघूयात पुढे काय होतं आहे. सो आज तुम्हाला काय दाखवू शकते मी व्लॉग मध्ये, लेट्स सी. सगळ्या लाईट्स बंद केल्या आहेत आणि आता आपण निघूयात. चल. चला. तू दाबते बटन की मी दाबू? दाब मग लवकर.
ट्रेनने. कुर्ल्याच्या नाही, CSTM. आपण क्रॉफेटला चाललोय. बाबांनी गाडी लावली आहे ना इथे. क्रॉफेटला कधी जाणार? जाऊयात लवकरच. एवढ्या आतमध्ये का लावली गाडी? पाणीपुरी खाते. काय खायचंय? पाणीपुरी म्हणजे गोडपुरी. तर जस्ट आता घरी आलेली आहे मी आणि परी. सो कराटे क्लास सुटल्यानंतर थोडा वेळ आम्ही बाहेर उभं होतो, पण आम्हाला काही ऑटो मिळाली नाही. सो मग वैभवला फोन केलेला. सो वैभव वॉज ऑन द वे. तर मग त्याने आम्हाला मध्ये पिक केलं. आम्ही गाडी घेतली जिथे तो पार्क करतो स्टेशनला, बिकॉज ही इज ट्रॅव्हलिंग थ्रू बाय ट्रेन. सो मग तो तिथे स्टेशनला गाडी पार्क करतो. सो आज तो बाय रोड आला. सो तो मध्ये उतरला, त्याने आम्हाला पिक केला. आम्ही स्टेशनला गेलो, गाडी घेतली. त्याच्यानंतर मिसळपावचा बेत करायचा आता ठरलेला आहे. सो मिसळपाव करणार आहे. सो रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर अगदी शॉर्टमध्ये शेअर करते. त्याच्यानंतर मटकी घेतलेली आहे मिसळसाठी आणि थोड्याशा भाज्या घ्यायच्या होत्या. स्मॉल लाईक मिरची घ्यायची होती, त्याच्यानंतर निंबू घ्यायचे होते. सो असं सगळं काही. आणि मस्त अशी आम्ही थोडासा नाश्ता केला. पाणीपुरी खाल्ली, परीने स्वीट पाणीपुरी खाल्ली आणि वैभवने शेवपुरी खाल्ली. आणि मग असं सगळं करून आम्ही घरी यायला निघालो. ब्रेड घेतलेला आहे मिसळपावसाठी, नाही सॉरी पावच घेतलेले आहे. ब्रेड घ्यायचा होता पण पाव अवेलेबल होते, सो पावच घेतलेले आहेत 6 पीसेसमध्ये. सो असं सगळं काही आहे. सो आता मस्त असं फ्रेशनअप होतो आणि पटकन जेवण बनवायला लागते. मिसळची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, अगदी साधी सिंपल. आणि मस्त असं आम्ही आता मिसळपावचा बेत करून मस्त असं जेवतो. सो यू पीपल स्टे ट्यून विथ द व्लॉग. माझं संपलंय, घे. तर आजच्या पूर्ण दिवसामध्ये असं काही शॉपिंग केलेलं आहे. भाज्यांचं, थोडंसं डेअरी प्रोडक्ट आणि हे मिसळसाठी फरसाण आहे. सो फरसाणचंच हे फरसाणचं बोलते, मिसळचंच हे फरसाण आहे. आणि हे आहेत पाव. सो असं सगळं काही आणलेलं आहे. आज किती दिवसांनी तू असा बसलायस ना परीसोबत, आफ्टर सो लॉंग.
सॉरी परत बनवूया try करूया. आणि तर इथे मिसळसाठी लागणारा जो मसाला असणार आहे वाटण, सो ते मी रेडी करून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आहे खोबरं, कांदा, अद्रक आणि लसूण. सो तुम्ही अद्रक आणि लसूणची ठेचून सुद्धा पेस्ट करू शकता. आणि ते छान अशी मटकी उकळायला ठेवलेली आहे मी. ओके कढीपत्ता लागणार आहे फोडणीसाठी, कांदा लागणार आहे वरून टाकण्यासाठी, कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि लिंबू सुद्धा. सो असं सगळं काही छोटं मोठं सामान आहे मिसळसाठी लागणारं. आणि इथे परीचा कॉन्सर्ट चालू आहे. तर इथे मी तेल गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर आता मी इथे हे वाटण घातलेलं आहे. आता मी हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे, थोडंसं ब्राऊन होईपर्यंत, छान असं त्याला तेल सुटेपर्यंत, ते सगळं काही तेल ॲब्झॉर्ब होईपर्यंत. सो मस्त असं त्याला आपण परतून घेऊयात तेलामध्ये. तर ह्यामध्ये आपण सगळे बेसिक मसाले जे आपल्या किचन्समध्ये असतात ते ॲड केलेले आहे, जसं की हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरं पावडर, धणे पावडर, त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे मिसळ मसाला. सो तो ॲड करून व्यवस्थित असं आपण ह्याला आता फ्राय करून घेतो आहे तेलामध्ये. सो तुम्ही बघितलं असेल हे सगळं तेल ॲब्झॉर्ब झालं आहे आणि एकजीव झालेलं आहे हे वाटण अशा प्रकारे. सो आता हे करून आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत आणि उकळी घेणार आहोत एक. सो तुम्हाला जर तरी काढायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून एक उकळी घ्या, मीठ टाका चवीनुसार आणि तरी थोडीशी काढून ठेवा आणि मग त्याच्यामध्ये मटकी ॲड करा. पण जर तुम्हाला तरी नसेल हवं तर तुम्ही हे जे मटकी आहे ही डायरेक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि वर तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे मिसळ तेवढं तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता, तेवढं प्रमाण तुम्ही पाण्याचं वाढवू शकता. तर इथे आपली मस्त अशी मिसळ तयार झालेली आहे. सो मी एवढी कन्सिस्टन्सी ठेवली आहे पाण्याची, म्हणजे एवढं पातळ ठेवली आहे मी, कारण ह्याच्यामध्ये आपण फरसाण ॲड करतो. सो मग ते ॲब्झॉर्ब होऊन जातं. सो म्हणून हे जेवढं शक्य असेल तेवढं हे पातळ ठेवायचं. आता आपण ह्याला झाकण ठेवून छान अशी उकळी घेऊयात. आता मस्त असा गरम गरम मिसळ पाव रेडी आहे. अँड वी ऑल सेट टू ईट दिस मिसळ पाव. वाव, मिसळ पाव खूप मस्त झाला होता. लेस स्पायसी, कमी स्पायसी होता, छान लागला. आणि त्यात ॲड ऑन म्हणून मी आज जे पाव आपण खाणार होतो मिसळसोबत ते मी अगदी बटरला मस्त असे छान असे क्रिस्पली तव्यावर थोडेसे परतून घेतले, जेणेकरून त्या बटरचा जो स्वाद होता तो त्या पावामध्ये उतरला. आणि जेव्हा आपण ते मिसळ बरोबर खात होतो तेव्हा ते बटर, पाव आणि मिसळचा जो काही एकदम असा मिक्सचर, तो एक चव होती. सो ती एकदम अप्रतिम लागली. वैभवला सुद्धा खूप जास्त आवडली. परीने खूप जास्त छान खाल्लं आणि मी सुद्धा मस्त असं खाल्लं. ॲक्च्युली बनवणार होती मी काहीतरी इंडियन फूड, जे आपलं घरगुती अगदी असतं तसंच, पण म्हटलं की चला पूर्ण
आठवडा चपाती भाजी भात डाळ असंच खाल्लेलं आहे, तर काहीतरी चटपटीत असं खाऊयात का, म्हणून मिसळपावचा बेत झाला. आणि शिवाय वैभवने आम्हाला पिक केलं जसं मी तुम्हाला सांगितलं, सो थोडासा लेट झाला. सो मग म्हटलं घरी जाऊन परत मग ते कटकुट करण्यापेक्षा आपण मिसळपाव बनवूयात का, असा मी विचार केला एकदम झटपट. कारण का मग चपाती वगैरे काहीच बनवायची नव्हती, पाव होता, फक्त मिसळ फोडणीला टाकायचं होतं. त्यातल्या त्यात सुद्धा मसाला वाटण मी वाटलं तरी सुद्धा येऊन. पण हल्ली मला वाटण वाटणं सुद्धा खूप इझी जातं. म्हणजे आधी मला कंटाळा यायचा, पण आता आवडतं, मला माहीत नाही का, पण ती एक आवड झाली. सो मग आता वाटणाच्या भाज्या सुद्धा मी आवडीने करते. नाही तर अदरवाईज मोस्टली माझ्या भाज्या ह्या कांदा टोमॅटोमध्येच जास्त असायच्या, पण आता मी करते वाटणाच्या भाज्या सुद्धा. सो एनिवेज मिसळचा टॉपिक चालला होता. सो मिसळ वॉज जस्ट अप्रतिम मस्त झाली होती. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मिसळची, तुम्ही तुमच्या घरामध्ये कशा प्रकारे करतात हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आता सगळं काही मोस्टली आवरून झालेलं आहे, कामं काहीच पेंडिंग नाही आहेत. फक्त आता जे आपण खाल्लंय ते भांडे क्लीन करायचे अगदी ताटच आहेत आणि एक कढई आहे ज्याच्यामध्ये मी मिसळ बनवली होती. सो ते एक 10-15 मिनिटामध्ये होऊन जाईल. आणि त्याचसोबत मी तुम्हाला सांगितलं की भाज्यांमध्ये मी ही मेथी आणली होती. सो ही आता साफ करून ठेवते, नाही तर मग फ्रीजमध्ये तशी ठेवेल, कारण का फ्रेश आहे. जर तुम्ही बघत असाल तर एकदम फ्रेश आहे. पण मी म्हटलं की नको, उगाच आपण एवढी आणली आहे तर ती फ्रीजमध्ये समजा काही वाटलंच आणि खराब झाली तर, म्हणून मग निवडून ठेवते. आता वैभवचं असं म्हणणं आहे की मला उद्या टिफिन नको आहे, कारण का मी ही वैभवच्या टिफिनसाठीच आणली होती भाजी. सो त्याचं असं म्हणणं आहे की मला उद्या टिफिन नको आहे, तरीसुद्धा सकाळी एकदा विचारेल मी त्याला की टिफिन हवा आहे का तुला, आणि जर हवा असेल तर मग त्याला हीच मेथीची भाजी बनवून देणार आहे, किंवा मग मिसळसुद्धा उरली आहे थोडीशी. सो मग तो म्हणाला की मला मिसळ दिली तरी सुद्धा चालेल, कारण का आता जेव्हा ती रात्रभर राहील सो त्याच्यामधले मसाले त्याच्यामध्ये उतरतील आणि ती उद्या खायला अजून छान लागेल. बघूयात कसं काही जमतं आहे. नाहीतर तो रस्सा राहिला आहे तो मी उद्या भात बनवून त्याच्यासोबतच मी आणि परी खाऊ, कारण का आम्ही दोघीच घरी असणार आहे म्हणून. सो असं सगळं काही आहे. स्वतः ही मेथी मी साफ करून ठेवते आणि भांडे क्लीन करते. आणि मग नंतर माझा एक ब्लॉग आहे तो मला एडिट करायचा आहे, जो कालचा होता. सो जसं तुम्हाला सांगितलं की आज दिवसभर माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे, सो म्हणून, आणि खूप टाईट आहेत गोष्टी, त्यामुळे वेळच नाही मिळत आहे. कारण का सकाळी मी थोडंसं रेस्ट केलं, त्याच्यामुळे तो टाईम माझा वेस्ट झाला, म्हणून मग हा टाईम मला यूज करता येत नाही आहे, असं होतं आहे. त्यात माझ्या माथेरानच्या सिरीज ज्या मी चालू केलेल्या, म्हणजे आम्ही गेलेलो माथेरानला, सो त्याचे मिनी ब्लॉग करायचे आहेत. सो 2 झाले आहेत, 2 पेंडिंग आहेत, कारण का ते व्हिडिओज मला डिलीट करायचे आहेत, मोबाईलमध्ये स्टोरेज नाही आहे म्हणून. सो आता तो ब्लॉग एक करून घेणार आहे मी. त्याच्यानंतर आजची जी टिफिन सिरीज होती ती पोस्ट करायची आहे, सो ती सुद्धा एडिट करायची आहे. असे भरभरून बोलते, भरपूर एडिटिंग बाकी आहे, सो ते करायचं आहे. आणि मग असं सगळं करून आज मी झोपेल, कारण का उद्या सॅटर्डे आहे, सो सुट्टी आहे परीला स्कूलला, त्यामुळे अगदी 6 वाजता नाही उठायचं आहे. पण उठायचं आहे उद्या 8-8:30 पर्यंत, कारण परीच्या स्कूलमध्ये उद्या PTM आहे. आणि बघूयात फर्स्ट PTM ग्रेड 1 मधली परीचा रिव्ह्यू कसा आहे. सो हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. मला माहिती आहे तिचा रिव्ह्यू काय असणार आहे, पण मी तिला कधीच अभ्यासाचं बर्डन देणार नाही आहे. टिल एंड ऑफ हर एज्युकेशन जर्नी तिला तिच्या सवयीप्रमाणे आवडीप्रमाणे अभ्यास करू दे, कारण हल्ली मुलं खूप टॅलेंटेड असतात, म्हणजे आपण त्यांच्याकडून एक्सपेक्ट पण नाही करू शकत. सो हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेलच. बघते टीचरचा रिव्ह्यू काय आहे आणि त्याच्यावरून मग मी तुम्हाला अगदी जजमेंटल स्टेटमेंट सांगेल की काय असलं पाहिजे. सो ॲज अ लॉ प्रोफेशनमध्ये म्हणा, किंवा मी सुद्धा ॲज अ टीचर म्हणून काम केलं आहे एका चांगल्या नामांकित शाळेमध्ये, त्यामुळे टीचिंग जर्नीमधला अभ्यास केला आहे. सो सगळ्या नॉलेज थ्रू मला कळेल की माहिती आहे मला. हा मला पुढे हे बघ इथे, सो अगदी जजमेंटल नाही होणार मी कोणत्या गोष्टीमध्ये. सो उद्या मी तुमच्याशी बोलेलच ह्या टॉपिकवर.
सो एनिवेज एवढं होतं आजच्या ह्या दिवसामधले असे काही क्षण जे मी तुमच्याबरोबर शेअर केले. अगदी क्विक होते. सकाळी व्लॉग जमला नाही, सो म्हणून संध्याकाळी चालू केला, पण अगदी क्विक मोमेंट्स क्लिक झाल्या. आणि आजच्या अनखास डेली नेस्टमधली गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली, जी तुम्हाला बघायला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्ही माझ्या व्लॉगला एवढा सगळं प्रेम दिलं, एवढा वेळ दिला, तुमचा मौल्यवान वेळ दिला, त्यासाठी खरंच मनापासून तुमचं धन्यवाद. आणि असंच छान छान लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला, चॅनलला करा. त्याच्यासाठी मी नेहमीच तुमची आभारी राहील. आणि मग भेटूयात आपण उद्या अशा छान छान क्षणांसोबत. आजचा दिवस जरी संपलेला असला तरी आपल्या रोजच्या गप्पा काही संपणार नाही आहेत, त्या उद्या नव्याने अशाच तुमच्यासोबत येणार आहेत. सो असं काही होतं. आजचा हा दिवस, आजचे हे क्षण अगदी साधे आणि समाधानाने जगलेले, त्याचसोबत अनघास डेली नेस्टमधली ही गोष्ट. सो भेटूयात अशा एका छान साध्या आणि समाधानाने भरलेल्या क्षणांसहित, गोष्टींसहित अनघास डेली नेस्टमध्ये उद्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.